What is up everyone, this is Himanshu. Welcome back to another vlog today. तो आज हम जा रहे हैं ईथर एनर्जी। अब जिन लोगों को नहीं पता है ईथर क्या है, तो ईथर एक कंपनी है जिन्होंने अभी हाल ही में इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च किए हैं। तो 2 हफ्तों से हम लोग इसकी राइड शेड्यूल करने के लिए ट्राई कर रहे थे, क्योंकि आज हुई है जाके। तो चलो FC रोड पे उनका एक आउटलेट है, वहाँ पे हम लोगों ने टेस्ट ड्राइव शेड्यूल की है। तो आज जाके आज टेस्ट ड्राइव लेंगे। शिवम और आदित्य ऑलरेडी मेरा वेट कर रहे हैं वहाँ पे। लेट्स कैच अप। सो वी आर एट ईथर नाउ। जाके इंक्वायरी करेंगे। बुकिंग की थी कल हमने। बुक किया था? हाँ, मेरे नाम से बुक किया था। हिमांशु राणे। त्याच्यामध्ये सर 2 मॉडेल आहेत, 450 प्लस आणि 450X. हे 450X आहे. त्याच्यामध्ये 4 रायडिंग मोड जातात, इको, राईड, स्पोर्ट आणि वॉर. या टॉगल स्विचने तुम्ही मोड चेंज करू शकता. ओके. बाय चेंजिंग द मोड तुमचं ॲक्सेलरेशन 0 पाहिजे, एकच कंडिशन आहे. की मी ॲक्सेलरेट करतो तर ब्लर होत आहे, मोड चेंज नाही होणार. मला ॲक्सेलेटर सोडायचं आणि मग मोड चेंज करायचं. तुम्हाला थांबायची गरज नाही, तुम्ही कुठल्याही स्पीडला करू शकता. फक्त ॲक्सेलेटर 0 करा आणि मोड चेंज करा. याच्यामध्ये तुमच्या पार्क असिस्टमध्ये गाडी रिव्हर्ससुद्धा जाते, मला मी टेस्ट राईडमध्ये दाखवतो. डॉक्युमेंट्समध्ये इथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स स्टोअर करू शकता. सेटिंगमध्ये ब्राईटनेस ॲडजस्ट करू शकता. 2 थीम आहेत, लाईट आणि डार्क. लाईट थीममध्ये तुम्ही बघू शकता डिरेक्ट सनलाईटमध्ये सुद्धा विजिबिलिटीला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि शटडाऊन मोड पण दिला आहे. तुम्ही 1 वीकपेक्षा जास्त कुठं बाहेर चालला आहे, गावी चालला आहे, परदेशी चालला आहे, तर आम्ही सजेस्ट करतो की गाडी शटडाऊन करा. त्या केसमध्ये काय होईल, बॅटरीचा चार्ज प्रिझर्व राहील. आणि दुसरं म्हणजे याला एक 4G सिम एम्बेडेड येतं, इनबिल्ट येतं. ई सिम राहील ते. आणि गुगल मॅपसुद्धा येतात या सिस्टममध्ये. हा पूर्ण डॅशबोर्ड अँड्रॉईडवरती काम करतो, अँड्रॉईड ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही जसं फोनवरती नेव्हिगेट करता तसं तुम्ही कुठेही नेव्हिगेट करू शकता. इथे तुम्ही तुमचा ॲड्रेस टाईप करून तुम्ही नेव्हिगेट करू शकता डिरेक्टली. सिम कार्ड कोणतं टाक? सिम कार्ड याला 4G सिम आहे, ई सिम आहे, जिओचं सिम आहे. जिओचं का? हो. इथं तुम्हाला प्लग इन तुम्ही चार्जिंगसाठी इथं प्लग इन करता. वगैरे लागणार ना? त्याला सर कनेक्टचे प्लान येतात कनेक्टिव्हिटीसाठी, कनेक्ट लाईट आणि कनेक्ट प्रो. एक बेसिक प्लान नेव्हिगेशनचा 400 रुपयाला आहे 3 महिन्यासाठी. इथे एक हुक पण दिलं आहे बॅग लावण्यासाठी. आणि बूट स्पेस 22 लिटरचं. त्याच्यामध्ये एक फुल साईज हेल्मेट इझिली फिट इन होतं. LED लाईटसुद्धा आहे. आणि हे कभी होल आहेत, म्हणजे तुमच्या छोट्या गोष्टी, छोटं सामान तुम्ही याच्यामध्ये ठेवता. गाडीला दोन्ही रिचार्ज वगैरे केला नाही तर काही नाही. गाडीला दोन्ही ब्रेक डिस्क ब्रेक आहे, मागचा सुद्धा पुढचा सुद्धा. मागे मोनोशॉक आहे आणि पुढचं सस्पेन्शन टेलिस्कोपिक. वेट किती आहे जर घेऊ शकतो आपण? 200 किलोसाठी 200 kg मॅक्स तरी मॅक्स किती? आम्ही तर ट्रिपची ट्राय करून बघितले, 240पर्यंत सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. 70चा स्पीड बघत 240 वेट असेल सुद्धा. आणि सिंगल रायडरला आम्ही वॉर्कवरती अराउंड 93 km/h टेस्ट केले, डबल सीट. त्याचे कसं आहे, तुमचं स्पीड आणि रेंज तुमच्या मोडप्रमाणे चेंज होते. तसं इकोमध्ये रेंज 85 राहते, राईडमध्ये 70 राहते, स्पोर्टमध्ये 60 आणि वॉर्कमध्ये 50. तुमचा स्पीड पण चेंज होतो. इकोला तुम्ही किती ॲक्सेलेट केली तरी मॅक्झिमम स्पीड 50च राहील. राईडमध्ये 60 राहील, स्पोर्टमध्ये अराउंड 75 राहील, वॉर्कमध्ये 90 क्रॉस करते गाडी. बॅटरी बॅकअप वगैरे किती आहे? बॅटरी बॅकअप तुमचं म्हणजे 85 किलोमीटर्स तुम्हाला देईल. जो आपला सर्टिफाईड नंबर आहे, जो ARA क्लेम म्हणतो आपण, 116च आहे. पण मी 85 तुम्हाला सांगतोय, तो रिअल वर्ल्ड नंबर सांगतो. तुम्ही 2 जण बसलाय, विथ लोड चालवताय, फ्लायओव्हर्स असतात, सगळ्या गोष्टी कन्सिडर करून 85 रेंज तुम्हाला ॲक्च्युअल लाईफमध्ये अचीव होतं. म्हणजे बॅटरीचं जे लाईफ आहे ते साधारण 7 ते 8 वर्षाचं आहे. आणि जी वॉरंटी येते तुम्हाला ती 3 इयर्स अनलिमिटेड किलोमीटर. आणि जी गाडीची जी वॉरंटी आहे ती 3 वर्ष 50,000 किलोमीटर. बॅटरीला अनलिमिटेड का दिले, कारण EV घेताय तर मेन कन्सर्न तुमचा बॅटरीच असतो. बॅटरीला काय झालं तर काय होईल. ओके. त्यासाठी तुमची आणि एक साधारण एक चार्जिंग कॉस्ट किती असेल? एक चार्जिंग कॉस्टसाठी 3 युनिट. 3 युनिट. महाराष्ट्राचा स्लॅब बघितला, जे 100 ते 300 युनिटच्या स्लॅबमध्ये पडतात, त्यांच्यासाठी 6.5 रुपये पर युनिट कॉस्ट आहे. मग जर तुम्ही 3 × 6.5 केलं दॅट इज अराउंड 20 रुपीज. 20 रुपयामध्ये तुमची गाडी 85 किलोमीटर चालते. तुम्ही जर कॅल्क्युलेशन केलं तर दॅट इज अराउंड 30 पैसे एका किलोमीटरचा. म्हणजे तुमची जी नॉर्मल स्कूटर असते, व्यवस्थित अजून जास्त झाले तर जास्तही मिळेल तुम्हाला. 30 पैसे म्हणजे मी ते सांगतो की सपोज तुम्ही स्पोर्टवर 110 लिहिलं ना? हो, साईटवर 116 दिलं. याच्यावरती तुम्हाला 85 दिसतं, ते एस्टिमेटेड म्हणजे रिअल लाईफ रेंज दिसते. तुम्ही पेट्रोल स्कूटरशी कम्पेअर केलं तर आता साधारण 90 रुपये लिटर पेट्रोल आहे. गाडी ॲक्टिवा साधारण 45 किलोमीटर जाते एका फुल चार्ज.
तर साधारण 2 रुपये पर किलोमीटर पडतं. याचं 30 पैसे पर किलोमीटर पडतं. तर ते 1.70 तुमचं सेविंग राहतं पर किलोमीटर. बरोबर. आणि याचं सर्व्हिस काय मेंटेनन्स 6 महिने किंवा 5,000 किलोमीटर विषयावरी झाली आहे. काय काय करायला लागतं? त्याच्यामध्ये जर गाडीला बेल्ट आहे, हा बघू शकता, त्याला ग्रूव्ज आहे. त्या बेल्टचं टेन्शन चेक होतं, ते टेन्शन मेंटेन होतं, बॅटरी हेल्थ चेकअप होतं आणि दोन्ही डिस्क ब्रेक्स आहेत गाडीला. तर आपल्या बाईकला डिस्कचं ऑइल असतं, डॉट ऑइल, तसं ऑइल राहतं याला, त्याचं टॉपअप होतं. आणि जसं आपल्या फोनला अपडेट येतात तसे याला पण अँड्रॉइड अपडेट येतात, तिचं अपडेट वगैरे. काय कॉस्ट आहे सर्व्हिसिंग? 450X साधारण 1,71,000 जाते ऑन रोड पुण्यामध्ये. तुमचं इन्शुरन्स, RTO, डॉट इन्स्टॉलेशन सगळ्या गोष्टी पकडून. आणि जे 450 प्लस आहे लोअर वेरियंट आहे ते 1,51,000 जातं, 1,51,000. त्याच्यात आणि याच्यात मेन डिफरन्स रेंजचा आहे. याची रेंज 85 किलोमीटर्स आहे, त्याची 70 किलोमीटर्स आहे. त्याची बॅटरी कॅपॅसिटी कमी. आणि सर्व्हिसिंगचा काय कॉस्ट? सर्व्हिसिंग साधारण 1,000 to 1,200 रुपीज राहील. 1,000 ते 1,200. आणि कधीपासून चालू सर्व्हिसिंग? सर्व्हिसिंग म्हणजे 6 महिन्यानंतरच राहील तुमचं. आपलं सर्व्हिस सेंटरचं लोकेशन अजून डिसाईड व्हायचं. नाही पहिल्या फ्रीज वगैरे असतात तसं काय? नाही सर, याला असं काही फ्री सर्व्हिस असं जास्त काही नाही आहे. ॲक्च्युअल मेंटेनन्सच खूप कमी राहतो त्यामुळे. आणि शोरूम आपलं भांडारकर रोडला होतं, ते जुनं आयडियाचं ऑफिस होतं तिथे शोरूम बनतं. कारण फेब्रुवारी 1st वीकमध्ये चालू होऊन जाईल. ओके. तो टेस्ट राईड घेऊन So that's all about Ather. We'll go for a test ride now. तो दैट वाज ऑल अबाउट ईथर. काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा है इधर का. मुझे तो लगता है अगली स्कूटर अगर मैं कोई लूँगा तो ईथर ही होगा या फिर कोई इलेक्ट्रिक स्कूटर होगी. इतना ज़्यादा पिकअप पावर है इन गाड़ियों में भी नहीं देखा है मैंने कभी भी. आदित्य को जो है इलेक्ट्रिक बाइक लेनी है अभी, तो इसलिए हम जितने भी नए इलेक्ट्रिक बाइक्स आए हैं वो सब ट्राई कर रहे हैं. तो इधर की थी रिवोल्ट भी ट्राई करनी थी हमको, पर उन्होंने अनफॉर्चुनेटली अभी तक चालू नहीं किए हैं टेस्ट ड्राइव्स. सैडली हमें देखना पड़ेगा कि कोई फ्रेंड या किसी रिलेटिव में किसी ने रिवोल्ट ली हो तो हम ट्राई कर सकें. सो दैट्स इट. हम मिलते हैं कोई फूड जॉइंट पे, बहुत भूख लगी. सो हमको बहुत ज़्यादा भूख लगी थी तो वी वेंट टू सम रियली कूल फूड जॉइंट्स इन कोथरूड. तो सबसे पहले हम लोग ब्रोटास गए. नाउ ब्रोटास इज़ अ प्लेस वे यू कैन गेट ब्रोटास एंड शॉर्मास टू ईट. अब ब्रोटा होता क्या है,
तो you can select stuffings from both veg or non-veg of your choice and then stuff it into a wheat bread. So ये होता है ब्रोटा. उसके साथ आप अपना एग या चीज़ कुछ भी ऐड कर सकते हो. So after eating ब्रोटा we went to दुर्गा कैफ़े हाउस to drink coffee. अब दुर्गा कैफ़े हाउस बिल्कुल ब्रोटास के बगल में ही है और ये दोनों जॉइंट्स कोथरूड के बहुत फेमस जॉइंट्स हैं जो MIT कॉलेज के पास में है. जस्ट हैव अ लुक एट दिस आउटलेट्स. तो उसके बाद हम लोग कैंप गए एट द यूनिकॉर्न एप्पल स्टोर. तो अभी हम लोग कैंप में आए हैं एट द यूनिकॉर्न स्टोर टू क्लीन आवर पोर्ट ऑफ द आईफोन. मेरा आईफोन का पोर्ट काफ़ी ख़राब हो चुका है और उसकी वजह से कंटिन्यूसली डिसेबल हो रहा है वो चार्जिंग से और हेडफोन से. तो अभी स्टोर में आके क्लीन कराएंगे हम लोग. This is the Unicorn store right over there. अगर आप कैंप में आते हो तो सबसे पहले आपको पार्किंग ढूंढने में सबसे ज़्यादा दिक्कत होगी. बहुत ज़्यादा दिक्कत होगी. चलना तो बहुत बड़ी दिक्कत है ही और पार्किंग सबसे बड़ी दिक्कत है यहाँ पे. राहिलेली अमाऊंट आहे ना भरपूर तिथे यूजच करू शकतो. सर्विस सेंटर पण आहे आणि सेल चालू. सर्विस सेंटर बंद है क्या? पोर्ट क्लीन कराना है. पूछ लियो क्या? तो यहाँ पे भी सर्विस सेंटर बंद हो चुका था इसके वजह से हम वहाँ गए कि मंडे को वापस आए. So that's it from today's video. I hope you like this vlog. Comment down below and do check out Ather's new electric scooters. You can book a test ride from their website and Pune में ये vehicles test drive के लिए FC Road पे available है. Make sure you hit the like button, subscribe to the channel and stay tuned for more such videos.